लोणी काळभोर पोलिसांनी पाठलाग करून जीवाची पर्वा न करता मोठ्या धाडसाने सिनेमा स्टाईलने दोघांना पकडून जेरबंद केल्याची कामगिरी केली आहे। याविषयी माहिती देताना लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील म्हणाले, सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत काही अज्ञातांनी गोळीबार करून तेथून हडपसरच्या दिशेने ॲसेंट या 4 चाकी गाडीतून पळाले असल्याची माहिती क्रांतिकुमार पाटील यांना देण्यात आली। यावर त्वरित पाटील यांनी सदर माहिती उरुळी देवाची दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर यांना कळवले। या घटनेची माहिती देताना महानोर यांनी सांगितले की त्यांनी क्षणाचा विलंब न करता पोलीस नाईक एन एम राणे, पोलीस कॉन्स्टेबल डी साळुंके, एच कामथे, विशाल रासकर यांच्या सहाय्याने सासवड हडपसर रस्त्यावर नाकाबंदी केली। पोलीस आपल्याला थांबवत असल्याचे कळाल्यावर गाडी पोलीस नाईक राणे यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न करून गाडी वडकी गावच्या दिशेने निघून गेली। पोलिसांनी गाडीचा पाठलाग चालू केला। पुढे गाडी बंद पडली असता आरोपी गाडी सोडून पळू लागले। आमचा पाठलाग करू नका नाहीतर जीवे मारेन अशी धमकी त्यातील एकाने दिली। पिस्तुलाने पोलिसांच्या दिशेने एक गोळी झाडली। दुसरी गोळी झाडण्याच्या प्रयत्नात पिस्तूल लॉक झाली व पोलिसांनी त्याच्यावर धडक घालून त्याला पकडले। यानंतर दुसऱ्याचही पोलिसांनी काही अंतरावर जाऊन पकडले। यामध्ये तिसरा पळून जाण्यात यशस्वी झाला। या धाडसी कामगिरीबद्दल विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरुड व पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर आणि त्यांच्या पथकाचे अभिनंदन केले। याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी चंद्रकांत ढुंडे यांनी। काल दिनांक 30/1/2019 रोजी मी सकाळी चौकीला देवाचोळी चौकीला हजर असताना आमचे स्टाफ व मी इथे काम करत असताना माननीय पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांनी आम्हाला कळवले की दिवे घाटाकडून एक एसेंट गाडी सफेद कलरची ही सासवड या ठिकाणी फायरिंग करून आपल्या दिशेला येत आहे, तर तुम्ही तात्काळ जाऊन स्टाफसह कारवाई करावी। त्या अनुषंगाने मी सर्व स्टाफला घेऊन वडकी गावात जाऊन नाकाबंदी लावली व त्या एसेंट गाडीचा वाट पाहत थांबलो। त्यावेळेत एक सफेद कलरची एसेंट गाडी आमच्या दिशेला आली व त्यांनी आम्ही थांबवण्याचा प्रयत्न केला असता थांबली नाही। त्यांनी राईट साईडला असलेले आमचे कर्मचारी निलेश राणे यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला व त्यांनी साईडला उडी मारल्यावर ते जखमी झाले व गाडी वडकी दिशेला गेली। ती वडकी दिशेलाही आम्ही त्याचा पाठलाग केलेला आहे। गाडी वडकीच्या गावामध्ये जाऊन बंद पडली, त्यावेळेस त्यातून 3 इसम खाली उतरले। त्यांनी आम्हाला धमकी दिली की जर आमचा पाठलाग केला तर आम्ही तुमच्यावर फायरिंग करू। तरी आम्ही कोणतेही विचार न करता त्यांचा पाठलाग करत गेलो। पुढे मस्तानी तलावाच्या जवळपास मोडकमाळ आहे, त्या ठिकाणी त्यातील एका इसमाने त्याच्याकडे बंदुकाने आमच्या दिशेला फायर केला। आम्ही ती गोळी चुकवली, परत पाठलाग करू लागलो। दुसरी गोळी ज्यावेळेस फायर करत होता त्यावेळेस त्याला ती फायर झाली नाही। त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की त्याची बंदूक ही लॉक झालेली आहे। मग त्याला त्यावेळेस तिघा चौघांनी झडप मारून त्याला पकडलेलं आहे। पकडल्यानंतर काही अंतरावर दुसऱ्या आरोपीला पकडलेला आहे। तिसरा आरोपी ह्या गडबडीत कुठेतरी पळून गेलेला आहे, त्याचा शोध आता तुमची टीम घेत आहे। हे 2 आरोपी आता आम्ही पोलीस चौकीला आणलेलं आहे। त्यांची नावं हनुमंत वाघमारे व निखिल लोहार असे असून तिसरा आरोपी किशोर दनानी हा फरारी आहे। ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस माननीय पोलीस निरीक्षक साहेब, माननीय DYSP गरुड साहेब, माननीय पोलीस अधीक्षक संदीप पाटील साहेब व तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील साहेब यांनी स्वतः घटनास्थळी भेट दिलेली आहे व आमच्या टीमला इथे पोलीस चौकीला येऊन भरभरून शुभेच्छा देऊन 20,000 रुपयाचं रिवॉर्ड बक्षीस जाहीर केलेलं आहे। त्यामुळे मला माझ्या टीमचा आणि या चौकीतील प्रत्येक कर्मचाऱ्याचा अभिमान वाटतो की सर्वांनी मिळून हे टीम वर्क केलेलं आहे आणि त्यामुळे याचं श्रेय आम्हाला वरिष्ठांनी पाठीवर थाप दिलेलं आहे। धन्यवाद।